श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार चैत्र वैशाखादी मासगणनेतील मार्गशीर्ष हा 9वा महिना। याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी मृगशीर्ष नक्षत्र असते, म्हणूनच या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले। गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मासानाम मार्गशीर्षाहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी असतो असे म्हटले आहे। आपल्याकडे 12 महिन्याच्या एक अधिदेवता आहेत, त्यापैकीच मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे, म्हणूनच या महिन्याला केशव मास असं देखील म्हटलं जातं। मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक व्रतांचा सुकाळ असतो। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 90हून अधिक व्रतवैकल्य मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात। यथाशक्ती ही व्रतवैकल्य करून आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी हा त्यामागील उद्देश असतो। त्याचबरोबर मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तिभावाने केले जाते। आयुष्यामध्ये सुख समाधान हवे, संयम असावा म्हणून हे व्रत केले जाते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीचा उत्सव हे देखील प्रमुख आकर्षण असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती। विश्वाला मार्गदर्शन करणारा तत्वज्ञान रूपी ग्रंथ या मासात सुरू झाला। ती तिथी देखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते। म्हणूनच या महिन्यामध्ये भगवद्गीता वाचन, विष्णू सहस्त्रनाम पठण, ओम केशवाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे अतिउच्च कोटीचे गुरुवारचे व्रत करावे। या मासाचे स्वामी भगवान श्री हरी विष्णू यांच्याकडे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी लक्ष्मीनारायणाची सेवा करावी। त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करावेत। सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना हा मानला जातो। भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या या महिन्यामध्ये आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी काही उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही एकदा तुम्हाला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे। असं केल्याने आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व समस्या, मग त्या आर्थिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, त्या दूर होतील आणि आपली प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल। आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य दुःख दूर होईल। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा 4 गुरुवार आलेले आहेत। तर शक्य झालं तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। तसं तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ लाभदायी आहे, पण गुरुवारी जर तुम्ही हा उपाय केला तर उत्तमच आहे, कारण गुरुवारचा दिवस देखील भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। त्याचबरोबर महालक्ष्मीचं अतिउच्च कोटीचं गुरुवारचं व्रत आपण करत असतो, म्हणून या दिवसाला महत्त्व आहे। त्यामुळे त्या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करता आला तर नक्की करा, अन्यथा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करू शकता। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याला सर्वश्रेष्ठ महिना म्हटले आहे। या महिन्यामध्ये स्नान, दान आणि पूजा केल्याने पापातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे। भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या महिन्यामध्ये त्यांच्या सेवे उपासनेसोबत काही झाडांची पूजा करणे देखील अतिशय शुभ आहे, कारण दैवी काही अशी झाडं आहेत ज्यामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो। त्यांची म्हणजे झाडाची सेवा केल्याने किंवा झाडाची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळतात। आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात, कारण बऱ्याचदा खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने खर्च होतो। खूप कष्ट करून मेहनत करूनही म्हणावं तसं यश तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मिळत नाही, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही। तुमच्या मुलाबाळांचे काही प्रश्न असतात, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही। मुलांचे विवाहाचे योग म्हणा किंवा त्यांच्या करिअरविषयक काही समस्या असतील, खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गात येतात आणि ते काम काही केल्या पूर्ण होत नाही। तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे आपल्याला असलेले दोष असतात। मग ते नजर दोष असतील, प्रखर पितृदोष असतील किंवा इतर काही दोष असतील, तर अशा दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी, अनेक पापांतून मुक्त होण्यासाठी, आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी, सर्व अडचणी दूर व्हाव्यात
यासाठी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी. कष्टाला तर पर्याय नाही, पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून हे जे उपाय आहेत ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जातात. कारण आपल्या भोवती अशी काही झाडं आहेत ज्यामध्ये साक्षात दैवी शक्तीचा वास असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व या झाडांना आहे. या झाडांची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, समृद्धी लाभते आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणामध्ये देव वास करतो आणि झाडं, वनस्पती हा निसर्गाचाच एक भाग आहेत. शतकानुशतकं सनातन धर्मामध्ये झाडं, वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे. वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात काही झाडं, वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे. या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते. तर त्यातलंच पहिलं झाड म्हणजे शमीचं आहे. हिंदू धर्मामध्ये शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो. हे झाड खूप शुभ आहे. भगवान रामानेही शमी वृक्षाची पूजा केली होती. हे झाड श्री गणेश आणि शनिदेवांनाही प्रिय आहे. याशिवाय शमीच्या झाडाची पाने भगवान शंकरांना देखील अर्पण केली जातात. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही एका दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा म्हणजेच त्याची पूजा करायची आहे. तर ही पूजा करण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या 2 वस्तू घेऊन शमीच्या वृक्षाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर तिथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये असलेलं पाणी शमीच्या वृक्षाला मनोभावे आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करत अर्पण करायचं आहे. शमीच्या वृक्षाची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केल्याने शनीची साडेसाती देखील दूर होते. कारण शमीचं झाड जे आहे ते शनिदेवांनाही खूप प्रिय आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की एकदा तरी तुम्ही शमीच्या वृक्षाची पूजा जी आहे ती करायची आहे. त्यानंतर पुढचं झाड ज्याचं आपल्याला पूजन मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड. हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवता वास करतात. त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षामध्ये आपले पितृ देखील वास करत असतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला आरोग्याचे वरदान मिळते. व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची संकट दूर होतात, पितृदोष नाहीसा होतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील लाभतात. म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी पूजा करायची आहे. ही पूजा करण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला सोबत घ्यायचा आहे आणि या 2 वस्तू घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या कलशातील पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत पिंपळ वृक्षाला मनोभावे अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष या नामस्मरणाने दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि आपली सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात. त्यानंतर जे पुढचं झाड आहे ज्याची आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करायची आहे ते झाड आहे केळीचं झाड. हिंदू धर्मामध्ये केळीचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजापाठामध्ये केळीच्या झाडाची पाने वापरणे शुभ मानले जाते. केळीचे झाड गुरु आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जाते. गुरुवारी केळीच्या मुळामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमूटभर हळद मिसळून केळीच्या मुळाशी अर्पण करणे शुभ असते. असं केल्याने गुरुग्रह कुंडलीमध्ये बलवान बनेल आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होईल. तसंच घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि एखाद्याच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे आले असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात. शक्य असेल तर केळीच्या झाडाचा हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही. त्यानंतरचं पुढचं रोप किंवा झाड जे आहे ते म्हणजे आपल्या घरात असणारं तुळशीचं रोप. प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. तुळशी ही भगवान विष्णूलाही प्रिय आहे. ती माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावून जल अर्पण केले जाते तेथे भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा राहते. याशिवाय
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून तुम्हाला हे जे दूध आहे तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. असं केल्याने अखंड लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. आणि तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा राहते. त्यानंतर पुढचं रोप किंवा झाड जे आहे ते म्हणजे बेलाचं. बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकर वास करतात अशी मान्यता आहे. म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. आणि तिथे जात असताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सोबत न्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर कलशामध्ये असलेलं पाणी बेलाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने भगवान शिवशंकरांसह भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाचं रोप तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकता. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं झाड म्हणजे बघा उंबराचं, ज्याला औदुंबर असं देखील म्हणतात. उंबराचे झाड हे शुभ मानले जाते कारण ते संपत्ती, यश आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि त्याची नियमित काळजी घेतल्यास आर्थिक समस्या दूर होतात आणि कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. तसंच हे झाड भरपूर ऑक्सिजन तयार करते आणि वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा देते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती देखील असते आणि उंबराच्या झाडाला सद्गुरू दत्तांचे स्थान मानले जाते आणि ते औदुंबर म्हणूनही ओळखले जाते. या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी असल्याने त्याचे रोपण करणे, त्याला पाणी घालणे यामुळे शुक्र ग्रह बलवान होतो असे मानले जाते. शुक्र ग्रह बलवान झाल्यास सुख, सौभाग्य आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, त्याचं पूजन करायचं आहे. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमचे जे सुखसमृद्धीचे दारं आहेत ती उघडी होतील. तर औदुंबर अर्थात उंबराच्या झाडाच्या पूजनासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. सोबत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप घ्यायचं आहे आणि तुम्हाला जवळच असलेल्या उंबराच्या किंवा औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. कलशात असलेलं पाणी तुम्हाला ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाचं मनोभावे ओम श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत पूजन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमच्या इच्छा मनोकामना तिथे तुम्ही व्यक्त करायच्या आहेत. दत्तगुरूच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या उपायाने पूर्ण होतील आणि या उपायाने कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास देखील मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहात अडथळे येत असतील, जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी उंबराच्या झाडाची काही छोटी मुळं काढावीत, घरी आणून गंगाजल शिंपडून शुद्ध करावीत आणि नंतर तुमच्या मनातील इच्छा ध्यानात ठेवून हे मूळ जे आहे ते चांदीच्या ताबीजमध्ये घालून परिधान करा. नक्कीच तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतील. त्याचबरोबर संपत्तीची प्राप्ती, जमीन मालमत्तेची खरेदी करण्याची इच्छा असेल परंतु ते काम पूर्ण होत नसेल तर चांदीच्या ताबीजमध्ये उंबराचे मूळ घालून धारण तुम्हाला करायचं आहे. उंबराच्या ताबीजाचा उपाय परिणामकारक मानला जातो. तसंच हे धारण केल्याने दृष्ट देखील लागत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला आवळ्याच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे, म्हणजेच आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आवळ्याच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्याला एक कलश भरून पाणी अर्पण करायचं आहे. असं केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या काही झाडांचं पूजन तुम्हाला करायचं आहे. शक्य असेल तर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडांना स्पर्श करू शकता. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.